हॅलो एव्हरीवन. आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू. युनिट नंबर 5 मधला शेवटचा पार्ट होता आपला जो जो होता प्रोजेक्टाईल मोशन. याआधी आपण दोन पार्ट पाहिले, एक रेक्टिलिनियर मोशन पाहिला आणि दुसरा कर्व्हिलिनियर मोशन पाहिलेलं आहे. रेक्टिलिनियर मोशन आणि कर्व्हिलिनियर मोशन मध्ये काय होतं? रेक्टिलिनियर मोशन मध्ये आपण मोशन इन स्ट्रेट लाईन पाहिलं होतं. त्याच्यामध्ये दोन पार्ट पाहिले होते, की एक हॉरिझॉन्टल मोशन आणि एक व्हर्टिकल मोशन. व्हर्टिकल मोशन म्हणजेच आपण त्याला म्हटलं होतं की मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आता याच्यामध्ये काय केलं होतं? व्हर्टिकल डायरेक्शन रेक्टिलिनियर मध्ये सर्वच्या सर्व हॉरिझॉन्टल लाईन एक स्ट्रेट लाईन मध्ये राहतात. पण आपण जर कधी इन्क्लाइन डायरेक्शन मध्ये जर एखादी गोष्ट वर फेकली एक पर्टिक्युलर अँगल, जसं की आपण बॉल थ्रो करतो एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर, तर त्या केसमध्ये काय होतं की एक पाथ फॉलो करतो आणि तो पाथ कसा असतो? पॅराबॉलिक नेचर असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोजेक्टाईल मोशन. तर काय सांगितलं इथे? इफ अ पार्टिकल इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड विथ अन इनिशियल वेलोसिटी देन इट विल मूव्ह अलॉंग अ व्हर्टिकल लाईन अँड पार्टिकल विल हॅव रेक्टिलिनियर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. हे झालं एका व्हर्टिकल लाईन मध्ये. आपण वर टाकलं, खाली आलं, आणि याचा आपण स्टडी केलेला आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये. त्याच्यामध्ये एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मायनस जी घेत असतो आपण. सेम कन्सेप्ट इथे पण लावायची. इफ द सेम पार्टिकल इज प्रोजेक्टेड विथ अन इनिशियल वेलोसिटी ॲट सम अँगल विथ हॉरिझॉन्टल देन द पार्टिकल विल नॉट मूव्ह अलॉंग द स्ट्रेट लाईन. बघा आता हे जायला कसं पाहिजे होतं? स्ट्रेट लाईन मध्ये जायला पाहिजे होतं. पण झालं काय? ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याचा पाथ असा होतो आणि तो पाथ कसा असतो? प्रोजेक्टाईल. त्यालाच आपण म्हणतो प्रोजेक्टाईल मोशन. काय म्हणतो? Projectile motion. Gravitational pull at every instant of time due to which it follows a curved path and known as projectile motion. त्यालाच आपण म्हणतो projectile motion. Projectile motion is a particular case of curvilinear motion. It is the motion of particle along a curve in vertical plane under gravity. Curvilinear motion फक्त ते कसं vertical plane मध्ये राहतं. Okay. In projectile motion, particle undergo two types of displacement. दोन टाइप्स ऑफ डिस्प्लेसमेंट कुठल्या आहेत त्या? तर त्याच्यामध्ये आहेत एक हॉरिझॉन्टल आणि दुसरी व्हर्टिकल. म्हणजे पार्टिकल या पॉइंटवरून जर थ्रो केला दुसऱ्या पॉइंटवर जातोय, म्हणजे तो हॉरिझॉन्टली जातो आणि व्हर्टिकली जातोय. ठीक आहे. आपण एक पॉइंट नंतर इथून थ्रो केल्यानंतर जेव्हा इथे आलं तेव्हा त्याचं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट 0 झालं, पण तो पूर्ण पाथ ट्रॅजेक्टरीच्या अलॉंग तो काय होत होता? मूव्ह होत होता. त्याला आपण काय म्हणतो? दोन टाइप. त्याच्यात कुठलं आहे? हॉरिझॉन्टल मोशन विच कॅन बी कन्सिडर्ड ॲज युनिफॉर्म मोशन. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल मोशन काय राहील? त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म मोशन. अँड व्हर्टिकल मोशन इज मोशन अंडर ग्रॅव्हिटी. ओके. दिस टू मोशन्स आर नॉट सेपरेट अँड शुड बी कन्सिडर्ड सायमल्टेनियसली. या दोन्हींना वेगवेगळ्या स्टडी न करता आपण एकत्र स्टडी करतो आणि त्यावरून काय करतो? द पाथ ट्रेस बाय द प्रोजेक्टाईल इज नोन ॲज ट्रॅजेक्टरी. त्याला आपण काय म्हणतो? तर ट्रॅजेक्टरी म्हणतो. तर बघा, एक इन्क्लाइन डायरेक्शन इनिशियल वेळासाठी यू वरून काय केलंय? थ्रो केलेलं आहे. होतं काय की तो असा जाण्याच्या ऐवजी असा एक डॉटेड लाईनचा जो दिसतो तो पाथ फॉलो करतोय, त्याला म्हणतो ट्रॅजेक्टरी किंवा पाथ ऑफ पार्टिकल. आता हा अल्फा जो येतो काय? अँगल ऑफ प्रोजेक्शन, की हॉरिझॉन्टल बरोबर किती डिग्री अँगल त्याला थ्रो केलं हे लक्षात ठेवा नेहमी. आणि ए पासून बी पर्यंतचे जे डिस्टन्स असेल त्याला आपण म्हणतो त्याची रेंज म्हणतो. रेंज किती डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केले त्याला आपण म्हणतो रेंज. या सर्व गोष्टी पाहिजे आपल्याला. आता इथे बघा, व्यवस्थित दिसत असेल. इट इज अ पॅराबॉलिक कोर इन अ व्हर्टिकल प्लेन. काय म्हणतो आपण याला? या यू. आता याला जर यू ला रिझॉल्व्ह केलं तर बघा, जे आपण कर्व्हिलिनियरच्या केसमध्ये पाहिलं होतं ना रिझॉल्व्ह, तर या यू ला आपण रिझॉल्व्ह केला, हा राहील यू कॉस अल्फा आणि हा व्हर्टिकल राहील यू साइन ऑफ अल्फा. तर हा जो यू कॉस ऑफ अल्फा आहे तो कसा राहील? कॉन्स्टंट राहतो. आणि यू साइन ऑफ अल्फा कसा राहतो? ड्यू टू ग्रॅव्हिटी, आत्ताच आपण सांगितलं तसं. तर कन्सिडर हॉरिझॉन्टल मोशन ऑफ पार्टिकल फ्रॉम ए टू पी. आता यावरून आपण काय केलं? ह्या सर्व इक्वेशन वरून हे सर्व लक्षात ठेवा की ही इनिशियल वेलोसिटी, हा अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे आणि ही काय त्याची रेंज आहे मॅक्झिमम. आता इथे यावरून एक इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काढले आपण. महत्वाचं जे आहे ते पाहून घेऊ की इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय सांगतं आपल्याला, की हे इक्वेशन लक्षात घ्या. y इज इक्वल टू एक्स टॅन ऑफ अल्फा. काय इक्वेशन? y इज इक्वल टू एक्स टॅन ऑफ अल्फा मायनस जी एक्स स्क्वेअर अपॉन 2u² कॉस स्क्वेअर अल्फा. वेअर सगळे तुम्हाला माहिती आहे, एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिसतंय की हॉरिझॉन्टली किती मूव्ह झाला, वाय म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स. आणि हे इक्वेशन खूप आणि खूप महत्वाचं आहे आणि हे खूपदा लागतं. त्यामुळे अजून एकदा हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट कधी ऍक्सेलरेशन 0 असेल म्हणजे युनिफॉर्म मोशनची केस असेल तेव्हा एक्स इज इक्वल टू यू एक्स इंटू टी. हा डायरेक्टली यू कॉस ऑफ अल्फा इंटू टी हे डायरेक्टली काढू शकतो. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी y इज इक्वल टू एक्स टॅन ऑफ अल्फा मायनस जी एक्स स्क्वेअर अपॉन 2u² कॉस स्क्वेअर अल्फा. नंतर प्रोजेक्टाईल ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. काय? प्रोजेक्टाईल ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. आता हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये करताना आपल्याला ह्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये हे बघा इथे दिसलेलं आहे, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी ऑफ पार्टिकल, अल्फा हा अल्फा झाला त्याचा अँगल, हा अल्फा इज इक्वल टू अँगल ऑफ प्रोजेक्शन विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. हे शब्द खूप महत्वाचा आहे, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. नंतर टी म्हणजे काय? टाइम ऑफ फ्लाइट फ्रॉम ए टू बी
ए पासून थ्रो केला आणि ए पासून बी पर्यंत पोहोचायला किती वेळ लागला त्याला आपण म्हणतो टाइम ऑफ फ्लाइट. आता तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटेल की याचं ऍप्लिकेशन काय, पण याचे ऍप्लिकेशन खूप असतात. जसं की काही काही मुलं ऍथलेटिक्स मध्ये असतात, ते काही भालाफेक असेल किंवा काही गोळाफेक असेल, भालाफेक असेल किंवा गन चालवण्यासाठी या सर्व गोष्टींमध्ये याची गरज पडते. की टाइम ऑफ फ्लाइट किती मिनिटात किती जातो. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल की क्रिकेटमध्ये जेव्हा बॉल ट्रॅकिंग वरून ते ठरवतो ना की किती मीटर सिक्स गेलाय, त्याच्यामध्ये पण ह्याच कन्सेप्ट असतात, दुसरा काही वेगळा नाही. नंतर आर म्हणजे काय, रेंज ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे कुठून कुठपर्यंत गेलं हे आता सांगितलेलं ए टू बी. आणि एच म्हणजे काय, मॅक्झिमम व्हर्टिकल रेंज, मॅक्झिमम व्हर्टिकल हाईट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये पण आपल्याला तेच इक्वेशन वापरायचे, इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स. त्यावरून आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युला येतील. त्यातला टाइम ऑफ फ्लाइट टीचा फॉर्म्युला राहतो. या पूर्ण चॅप्टर मधले तुम्हाला सर्वच्या सर्व फॉर्म्युले माहिती पाहिजे. टी इज इक्वल टू 2u साइन अल्फा अपॉन जी, हा झाला टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला. लक्षात घ्या हे सर्व. मी डिटेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युले कसे आले काय हे एक्सप्लेन करत नाही. त्यानंतर हॉरिझॉन्टल केस मधला रेंजचा फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन टू अल्फा अपॉन जी. आणि रेंज मॅक्झिमम किंवा असते किंवा फाइंड मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज ती तेव्हा असते जेव्हा अल्फा इज इक्वल टू 45 डिग्री असतो तेव्हा. ठीक आहे, आणि त्या केसमध्ये मॅक्झिमम रेंज किती राहील, आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. यू स्क्वेअर अपॉन जी. त्यानंतरचा नेक्स्ट केस हे बघा, तेच दिलेलं आहे इथे अल्फा. नंतर हाईट, मॅक्झिमम हाईट इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा अपॉन 2g. ही झाली मॅक्झिमम व्हर्टिकल रेंज इन केस ऑफ हॉरिझॉन्टल. हे तिन्ही फॉर्म्युला आजच्या आधी किती आला होता आपला एक इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. हे चार फॉर्म्युले तुमच्या हॉरिझॉन्टलच्या केस साठीचे माहिती पाहिजे तुम्हाला. कसे आले जर पाहिजे असेल तर ते पण डिटेलमध्ये पाहू शकता. त्यानंतर दिलेलं आहे प्रोजेक्टाइल ऑन इन्क्लाइन प्लेन, म्हणजे काय की एक थिटा डिग्री अँगल आहे, म्हणजे आपण एखाद्या डोंगरावर बॉल फेकतोय त्या केसमध्ये एक थिटा डिग्रीला तो इन्क्लिनेशन आहे. आणि याच्यामध्ये बघा अल्फा हा नेहमी हॉरिझॉन्टल बरोबरच राहतो. तर इथे बघा चेंज काय, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, अल्फा इज इक्वल टू अँगल ऑफ प्रोजेक्शन ऑफ प्रोजेक्टाइल विथ रिस्पेक्ट टू, इथे काय वापरला हॉरिझॉन्टलच आहे. टी म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट, आर म्हणजे रेंज, आणि थिटा म्हणजे काय अँगल ऑफ इन्क्लाइन प्लेन, तो पण काय विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. तर या केसमध्ये काय करायचं, फॉर्म्युले बघा. टी इज इक्वल टू आर कॉस थिटा अपॉन यू कॉस ऑफ अल्फा, हा फॉर्म्युला आहे टाइम ऑफ फ्लाइट साठी. त्यानंतर दिलेला आहे रेंजचा फॉर्म्युला 2u स्क्वेअर साइन ऑफ अल्फा मायनस थिटा इंटू कॉस ऑफ अल्फा अपॉन जी कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आणि याच्यामध्ये मॅक्झिमम रेंज कधी, जेव्हा अल्फा इज इक्वल टू 45 डिग्री प्लस थिटा बाय 2 असेल तेव्हा काय राहील, रेंज काय राहील, मॅक्झिमम राहील. त्यावरून फॉर्म्युले डिराईव्ह केले ते वेगवेगळे. आर मॅक्स विल बी इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 मायनस साइन ऑफ थिटा. आणि जर थिटा 0 डिग्री असेल तर बघा तो आधीचा फॉर्म्युला आपण जो होता तो यू स्क्वेअर अपॉन जी. आर मॅक्स विल बी इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी इंटू 1 प्लस साइन ऑफ थिटा. हे वेगवेगळे फॉर्म आहेत आर मॅक्सचे, कशासाठी, इन्क्लाइनच्या केसमध्ये. आता इन्क्लाइनच्या केसमध्ये अजून एक महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे की जर आता एक वर असतो सोप आणि एक खाली असतो, जर असा सोप असेल तर थिटा पॉझिटिव्ह घेतो, पण जेव्हा तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल तेव्हा थिटा इज टू बी टेकन ॲज निगेटिव्ह. म्हणजे इथं काय, हे जिथं इथं जिथं जिथं थिटा आहे तिथं तिथं काय करायचं, निगेटिव्ह मायनस थिटा करायचं. हे कॉस ऑफ अल्फा मायनस थिटा आहे ना, मायनस ऑफ थिटा म्हणजे अल्फा प्लस थिटा होईल हे सर्व. ठीक आहे, तर हे झाले फॉर्म्युला. आता हे वेगवेगळे फॉर्म्युला. आता हा प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच जणांना फॉर्म्युले शोधत बसतात कुठले, मॅक्झिमम हाईटचे वगैरे. तर इथे दिलेलं आहे क्रिकेट बॉल शॉट बाय बॅट्समन फ्रॉम अ हाईट ऑफ 2 मीटर ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल विथ व्हेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड. म्हणजे इथे इनिशियल व्हेलॉसिटी दिली बघा, लगेच लिहायचा. 2 मीटर हाईट आहे, ठीक आहे, ही 2 मीटर हाईट झाली, लगेच डायग्राम काढायची. तिथून 20 मीटर पर सेकंडनी एक बॉल मारला आणि त्याचा अँगल किती होता, 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. म्हणजे अल्फा पण भेटलाय तुम्हाला बघा, ह्या यू दिलाय, अल्फा घेतलाय. नंतर काय, कॉट बाय फिल्डर ऍट अ हाईट ऑफ 0.8 मीटर, म्हणजे हा इथून मारलाय, हा प्रोजेक्टाईल झाला आणि हा इथे 0.8 मीटरला पकडलाय. आता इथं बघा, इथे जर व्यवस्थित पाहिजे तर इथे आपल्याला तुम्हाला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी हा एकच महत्वाचा फॉर्म्युला आहे, तो वापरला तरी डायरेक्टली होऊन जाईल. तर काय वापरायचं इथे की हे जर आपण हॉरिझॉन्टल डाटम लेवल पाहिजे तर हा मायनस केलेला आहे 1.2 मीटर, बॉल किती गेलाय मायनस 1.2 मीटर, म्हणजे y इज इक्वल टू मायनस 1.2 मीटर. आणि x किती, तर इथून इथपर्यंत जेवढं डिस्टन्स असेल ते, आणि तेच तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी y इज इक्वल टू एक्स टॅन अल्फा मायनस जे एक्स स्क्वेअर अपॉन 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा या फॉर्म्युलामध्ये जर टाकलं तर तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर एलसी मध्ये एक्स येईल 37.36 मीटर. ठीक आहे, व्यवस्थित कॅल्सी मध्ये हे सॉल्व्ह करायचं. उपयोग तुमच्या काय डोक्यात राहतं की कुठला प्रोजेक्टाईल मोशन मध्ये मोठे मोठे फॉर्म्युला होता, इथे मोठा फॉर्म्युला होता का, नाही, एकदम बेसिक फॉर्म्युला होता तुमचा जो काय होता तो एकदम बेसिक फॉर्म्युला होता. नेक्स्ट पाहू होता. आता बघा इथे
During a race, a dirt bike was observed to be up of a small hill at an angle of 60 degree with horizontal shown in figure. If the point of landing is 6 meter away, determine appropriate speed at which the ball traveling. आता याच्या आधीचा काहीच घेणं नाही तुम्हाला. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की ही व्हेलॉसिटी किती होती. हा अल्फा आहे 60 डिग्री बघा अँगल अल्फा 60 डिग्री दिलेला आहे. यू बी द स्पीड माहित नाही तो पण आणि मॅक्झिमम काय की रेंज आहे तुमची 6 मीटर पर्यंत. आर मॅक्झिमम साठी फॉर्म्युला काय तुमचा यू स्क्वेअर अपॉन जी साइन ऑफ 2 अल्फा. मग तो अँगल किती होता 60 डिग्री तो आला 120 डिग्री. यू येतो तुमचा 8.24 मीटर पर सेकंड. एक साधा फॉर्म्युला होता. दिसायला प्रॉब्लेम अवघड दिसतात पण सॉल्व्ह करायला एकदम सोपे प्रॉब्लेम राहतात. नंतर बघा इथे आता हा पण हॉरिझॉन्टलचा फॉर्म्युला आहे. इथे पण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीच वापरायचं फक्त ज्याला समजेल त्यालाच. अ बॉल इज थ्रोन बाय प्लेअर फ्रॉम अ 5 मीटर अबव्ह ग्राउंड लेवल म्हणजे लगेच एक काढायची लाईन तिथून 5 मीटर वर ए पॉईंट दाखवायचं. ठीक आहे. क्लिअर द 25 मीटर हाय वॉल प्लेस 100 मीटर म्हणजे ह्या इथे 100 मीटर वर एक 25 मीटरची वॉल आहे तिथे तो काय करतोय क्लिअर करतोय. आता इथे लक्षात आलं पाहिजे की हा तुमचा हा आहे 0 x इथून 20 मीटर झालेला आहे. ठीक आहे. किती 20 मीटर हाईट म्हणजे वाय झाला आणि एक्स किती झाला तुमचा तर 100 मीटर. लगेच इथे बघा एक्स 100 वाय किती तर 20 मीटर. अल्फा दिलेला आहे 60 डिग्री. मग तुम्ही पुन्हा आधी सारखाच यू फाइंड करू शकता. ठीक आहे. जास्त काही डीप मध्ये जायची गरज नसते. कधी कधी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे विसरू नका. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीचा. एक मिनिट थांबा. आता इथे बघा हा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे याच्यामध्ये सर्व फॉर्म्युला आहे. प्रोजेक्टाइल इज लॉन्च विथ अ स्पीड ऑफ व्ही नॉट इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. अँगल दिला आहे तुमचा 30 डिग्री. त्याचा अल्फाच्या जागी थिटा वापरलाय पण तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर काही फरक नाही पडला पाहिजे. ठीक आहे. विथ हॉरिझॉन्टल as shown in figure determine maximum distance travel म्हणजे काय रेंज विचारली अलॉंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डायरेक्शन. मग आर आणि एच विचारलं यूज सगळे फॉर्म्युला बेस आहे क्वेश्चन फक्त फॉर्म्युला माहिती असेल तर दोन्ही पण येईल तुम्हाला सॉल्व्ह करता. त्यानंतर इथे पण बघा सेम क्वेश्चन आहे. इथे पण काय की तुम्हाला कुठल्या सेम याच्यावर पोहोचला पाहिजे पण दोन डिफरंट अँगल वरून दिलेला आहे. तर हे पण एक सोपा प्रॉब्लेम एकदा पाहून घ्याल. हा पण जसा आपण आधी सॉल्व्ह केला होता ना इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीचा तसाच आहे. ठीक आहे. किती वेळेला तुम्ही थ्रो करणार तेव्हा तो त्या होल मध्ये जाईल असा प्रॉब्लेम आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. बरेच जणांनी नोट्स मागितले पण जेवढ्या स्लाइड टाकवतो तेवढ्याच नोट्स राहतात नवीन काही वेगळ्या नाही. तुम्ही जेव्हा मी पॉज करून तुम्ही प्रॉब्लेम पाहू शकता. ठीक आहे. हाईट किती राहील वगैरे हे दिलेलं आहे. आता हा काय हा प्रॉब्लेम आहे. इथे पण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी किंवा आता इक्वेशन ऑफ कायनॅमेटिक्स पण वापरू शकतो की एअरक्राफ्ट मुव्हिंग हॉरिझॉन्टली ॲट स्पीड ऑफ 720 किलोमीटर पर आवर. बॉम्ब सोडलाय तो किती डिस्टन्स वर गेला पाहिजे हा प्रॉब्लेम आहे. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. आता हा प्रॉब्लेम आहे की इन्क्लाइन प्लेनचा. आता इथे महत्वाचं फक्त एकच आहे की हा अँगल 10 डिग्री असेल तर इथला अँगल किती राहायला पाहिजे हा पण 10 डिग्री पाहिजे. याचा अर्थ थिटा इथं आहे -10 डिग्री. बघा थिटा किती पाहिजे इथं -10 डिग्री. बघा हे जे काय अल्फाचं इक्वेशन आहे ना इथे इथे काय पाहिजे फक्त -10 डिग्री. फॉर्म्युला फक्त लक्षात आला पाहिजे तुम्हाला बाकीचं सगळं तुम्हाला लगेच येतं. ठीक आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला पॉइंट्स विचारले कोऑर्डिनेट्स विचारलेले. ठीक आहे. तर तुम्हाला हे जमेल व्यवस्थित. तर पूर्ण हा प्रोजेक्टाइल मोशन हा पूर्ण आणि फक्त कशावर आहे तर तुमच्या हे जे काय आपण पाहतो ना प्रोजेक्टाइल मोशन पूर्ण फॉर्म्युला बेस आहे. व्यवस्थित करा. आणि युनिट नंबर 5 इथं आपल्याला संपलेला आहे. युनिट नंबर 6 चे पण काही व्हिडिओ तुम्हाला मी लिंक टाकलेली आहे तर व्यवस्थित पाहून घ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू.